उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिव दौऱ्यादरम्यान जिल्ह्याला विकास कामांची मोठी भेट दिली। पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होत त्यांनी धाराशिव नगर परिषद नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी 5 कोटींचा निधी जाहीर केला। यावेळी बोलताना त्यांनी मराठवाड्याच्या वॉटर ग्रीड प्रकल्पाचा पुनरुच्चार केला, ज्यामुळे विभागातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे। आगामी काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सर्वसामान्य माणसाची बांधिलकी आपल्याशी आहे आणि म्हणून जेवढं काय करता येईल शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्याला वारकऱ्यांना तुम्ही म्हणाला कधी वारकऱ्यांना दिंडीचा अनुदान मिळत नव्हतं। या एकनाथ शिंदे सुरू केले। वारकरी हा आपला एक वारकरी परंपरा ही संतांची भूमी आहे, पांडुरंगाची भूमी आहे आणि म्हणून धनंजयराव ही होळीला खाद्य जमीन आली पाहिजे, मराठवाड्याचा दुष्काळ संपला पाहिजे, दुष्काळ वाडा हा शब्द पुसून टाकला पाहिजे। यासाठी जी योजना आम्ही पूर्वी माहिती म्हणून केली होती ती महाविकास आघाडी सरकारमध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केली। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मी आणि देवेंद्रजी दोघं कॅबिनेटला मराठवाडा वॉटर ग्रीड पुन्हा आम्ही सुरू केलं। Thanks for watching Ekmat Digital.